नमस्कार मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत ब्लॉग्स। मी जात आहे आपल्या बाईकचं मॉडिफिकेशन करायला, म्हणजेच FZS वर्जन 3चं मॉडिफिकेशन करायला। त्याचे जे लेग गार्ड आहेत, कंपनी फिटेड लेग गार्ड, ते आपण रिमूव्ह करून आपण PS कस्टमचं स्क्रॅच गार्ड बसवणार आहोत। तो त्यासाठी आपण जात आहोत परळला। तो तुम्हाला मी लेग गार्ड दाखवतो कसा आहे तो। हे आहे लेग गार्ड, जे कंपनी फिटेड लेग गार्ड येतं यामाहाकडून, ते लेग गार्ड आहे। सो हे आपण रिमूव्ह करून इथे PS कस्टमचं स्क्रॅच गार्ड बसवणार आहोत। सो हे आधी रिमूव्ह करूया। आता मी गॅरेजमध्ये जातो आणि हे रिमूव्ह करतो, त्यानंतर मी तुम्हाला भेटतो। इथे आपलं जे लेग गार्ड आहे ते रिमूव्ह करण्याचं काम चालू आहे। लोकल गॅरेजमध्ये आलो आहे आणि इकडचे जे अंकल आहे ते रिमूव्ह करतात आहेत लेग गार्ड। आणि हे लेग गार्ड रिमूव्ह करून त्या जागी PS कस्टमचं जे क्रॅश गार्ड आहे ते बसवलं जाईल। आता मी जातो आहे PS कस्टमचं स्क्रॅच गार्ड बसवायला। सो त्यासाठी परळला जायचं आहे। परळला जे गेअर गॅलेक्सी म्हणून एक शॉप आहे, तिथे मी जाणार आहे। त्यांना मी सांगितलं आहे की ऑर्डर करून ठेवा म्हणून, कारण जे माझं टॉप रॅक आहे, टॉप रॅक प्लेट आहे, ती पण मी तिथूनच इन्स्टॉल करून घेतली होती। ती मॅड ओव्हर बाईकची जी टॉप रॅक प्लेट आहे ती पण मी तिकडूनच इन्स्टॉल करून घेतली आहे गेअर गॅलेक्सीमधून। सो आता जे PS कस्टमचं स्क्रॅच गार्ड आहे ते पण तिथूनच घेणार आहे। आता जरा बाईक आपली तुम्हाला एक लुक दाखवतो, लेग गार्ड रिमूव्ह केल्यावर कशी दिसते ती, एकदम वेगळी वाटते। लेग गार्ड रिमूव्ह केल्यावर अशी दिसते आपली बाईक। इथे जो लेग गार्ड होता तो रिमूव्ह केला आहे। मी ना बाईक घ्यायच्या अगोदरच ठरवलं होतं की मी त्याचं जे लेग गार्ड असेल कंपनी फिटेड ते रिमूव्ह करून मी PS कस्टमचाच स्क्रॅच गार्ड बसवणार। तेव्हाच ठरवलं होतं। जसं मी टॉप रॅक प्लेटचं बसवलं आहे तसंच मी सगळं नियोजन करून ठेवलं होतं की मला हे बाईक घेतल्यावर हे चेंज करायचं आहे, ते चेंज करायचं आहे। सो त्याप्रमाणे चालू आहे। सो आज मी चाललो आहे PS कस्टमचं स्क्रॅच गार्ड बसवायला। सो पहिल्यापासून सगळं ठरलेलं होतं की बाईक आली की हे बसवायचं आहे, ह्या कंपनीचं बसवायचं आहे, सगळं फिक्स होतं माझं। कारण बाईकची सेफ्टी म्हणजे इम्पॉर्टंट आहे। A few moments later. तो इथे आपल्या स्क्रॅच गार्डचं काम चालू आहे, इन्स्टॉल करायचं। दोन्ही साईडचे स्क्रॅच गार्ड बसून झाले आहेत, फक्त ते फिट करायचे बाकी आहेत। फिटिंगचं काम चालू आहे। तर एक फायनल लुक तुम्हाला नंतर देतो कसं वाटतंय ते। स्क्रॅच गार्ड आहे ते बसून झालं आहे ऑलरेडी आणि असा लुक येतो आहे फायनल लुक समोरून, आणि साईडने असा लुक येतो आहे। एक इश्यू आहे तो तुम्हाला मी नंतर सांगतो काय इश्यू आहे ते। सो आता इथून निघतो। आता मी त्या शॉपमधून निघालो आहे स्क्रॅच गार्ड बसून, आणि बाईक हेवी आहे असं वगैरे काहीच वाटत नाही आहे, नॉर्मल वाटते। एवढं काही वेटमध्ये काय फरक नाही आहे। स्क्रॅच गार्डचं जरी वेट जरी जास्त असलं तरी पण एवढं काही चेंजेस जाणवत नाही आहे राईड करताना। नॉर्मल मी जसं पहिलं बाईक राईड करायचो तशीच ती बाईक वाटते मला, एवढा काही इश्यू नाही आहे त्यामध्ये। सो खूप छान वाटतं आहे, तुम्ही पण बघू शकता ते गार्ड एक नंबर दोन्ही साईडला। लुक पण एक वेगळा येतो गाडीचा, खूप छान वाटतं गाडी बघितल्यावर। सो तुम्हाला सिनेमॅटिक शॉट वगैरे आणि पूर्ण डिटेल्समध्ये माहिती द्यायची आहे। सो त्यासाठी मी एक चांगला स्पॉट ठरवला आहे, तो त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सिनेमॅटिक शॉट आणि पूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे त्या गार्डबद्दल। सो आता त्या स्पॉटवर जाऊया।
सो अशी आपली बाईक FZS वर्जन 3 आणि यावर PS कस्टमचं कॅश कार्ड बसवलं गेलं आहे. सो असा लुक येतो आहे फायनल लुक. तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघितलं असाल तरी पण एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला साईडने आणि समोरून. सो असा एक व्ह्यू येतो आहे. खूप छान वाटतं आहे लुक वाईज पण आणि बाईक पण आता प्रोटेक्ट झाली आहे. तो आता आपण स्क्रॅच गार्डबद्दल बोलूया. हे आहे PS कस्टमचं स्क्रॅच गार्ड. PS कस्टम इंटरनॅशनल, तुम्ही नाव तर ऐकलं असेल. सो खूप जुना हा ब्रँड आहे आणि स्क्रॅच गार्डमध्ये खूप फेमस आहे. सो त्याचं मी PS कस्टमचं स्क्रॅच गार्ड बसवलं आहे. या गार्डचं जे वेट आहे ते आहे 5 kg ॲप्रॉक्स आहे आणि हे 2 पीसमध्ये डिवाईड होतं. लेफ्ट साईड आणि राईट साईडचे 2 पीस येतात. 2.5 kg आहे पर पीस. सो दोन्ही मिळून 5 kg होतं वेट याचं. सो बाईक काही एवढी हेवी वाटत नाही. जेव्हा मी राईड केली आहे आता पूर्ण परळ ते जोगेश्वरीपर्यंत मी राईड केली, पण एवढं काही हेवी वाटली नाही बाईक. मला नॉर्मलीच वाटली. जसं माझं लेग गार्ड होतं तेच तसंच वाटत होतं मला. एवढं काही इश्यू नाही आहे. वेटमध्ये काही इन्क्रीज होत नाही ह्याच्यामध्ये. आणि तुम्हाला कंपॅरिझन दाखवतो. जे फिट केलेलं कंपनी फिटेड जे लेग गार्ड होतं ते होतं फक्त लेग प्रोटेक्ट करायचं, माझ्या लेगला प्रोटेक्ट करायचं. मी कधी क्रॅश केली नाही आहे गाडी, अजूनपर्यंत गाडी पडली नाही आहे, त्यामुळे मला माहीत नाही ते किती प्रोटेक्ट करतं ते. पण जे आधी कंपनी फिटेड जे स्क्रॅच गार्ड होतं ते फक्त लेग गार्ड होतं आणि हे जे आहे ते स्क्रॅच गार्ड आहे. म्हणजे काय, हे जे गार्ड आहे ते तुम्हाला तुमची बाईकचं टँक प्रोटेक्ट करणार आहे, तुमच्या बाईकचं इंजिन प्रोटेक्ट करणार आहे, प्लस रायडरचे लेग प्रोटेक्ट करणार आहे. सो हे 3 गोष्टी त्यामध्ये प्रोटेक्ट होणार आहे हे स्क्रॅच गार्डवर. आणि या स्क्रॅच गार्डचं जे पेंट आहे ते पावडर कोटिंग आहे. पेंट स्प्रे नाही मारला याच्यावर, पावडर कोटिंग आहे. तुम्ही बघू शकता पावडर कोटिंग आहे. स्प्रे मारलेला नाही आहे, कलर स्प्रे मारलेला नाही आहे. सो ह्यामध्ये जंग लागण्याचं पण जास्ती शक्यता नाही आहे. सो इथे तुम्ही ब्रँडिंग बघू शकता PS कस्टमचं. आणि इथे 2 स्लायडर आहेत. हे 2 स्लायडर आहेत. हे स्लायडरचं काम काय आहे तर जेव्हा तुमची गाडी स्क्रॅच होते तेव्हा हे जास्तीत जास्त इम्पॅक्ट स्वतःवर घेतात. ते कसं, हे जे स्लायडर आहेत ते नायलॉनचे आहेत. जेव्हा आपली गाडी स्क्रॅच होते तेव्हा हे स्लायडर रस्त्याशी घासले जातात, रोडवर घासले जातात. त्यामुळे जास्तीत जास्त इम्पॅक्ट स्क्रॅच गार्डवर पडत नाही. जास्तीत जास्त इम्पॅक्ट हा आपला स्लायडरवर पडतो. जर हे स्लायडर प्लॅस्टिकचे असते तर तिथल्या तिथेच ते तुटून गेले असते. सो त्यामुळे PS कस्टमने विचार करूनच हे गार्ड बनवलं आहे. सो त्यामुळे हे आपल्याला नायलॉनचे असल्यामुळे आपल्याला जास्त इम्पॅक्ट आपल्या गार्डवर येत नाही आणि आपली बाईक प्रोटेक्ट राहते. सो हा इम्पॉर्टंट पार्ट आहे स्लायडरचा. प्लस या गार्डचं जे माउंटिंग आहे ते 3 ठिकाणी आहे. फर्स्ट म्हणजे तुम्ही इथे बघू शकता हे एक माउंट केलेलं आहे. ओके, सेकंड इथे माउंट केलं आहे. ओके, आणि थर्ड वन म्हणजे इथे. या 3 ठिकाणी माउंट केल्यामुळे हे जे गार्ड आहे जर तुमची गाडी स्क्रॅच झाली तर जागच्या जागी तसंच राहणार आहे. गार्ड हलणार नाही आहे आणि आपली बाईक प्रोटेक्ट होणार आहे. सो हे वैशिष्ट्य आहे या गार्डचं. सो आणि एक वैशिष्ट्य आहे ह्या गार्डमुळे आपण फॉग लाईट माउंट करू शकतो या गार्डवर. प्लस इथे तुम्ही जेरी कॅनची पण सोय दिली आहे त्यांनी. इथे तुम्ही जेरी कॅन माउंट करू शकता. प्लस इथे फॉग लाईटसाठी पण क्लॅम्प, आफ्टर मार्केट तुम्ही क्लॅम्प घेऊन तुम्ही फॉग लाईट लावू शकता. सो ही सगळी सोय इथे दिली आहे त्यांनी PS कस्टमने. सो खूप विचार करून हे गार्ड बनवलं आहे. जेव्हा पण तुम्ही सर्व्हिसिंग कराल बाईकची तेव्हा तुम्हाला हा गार्ड रिमूव्ह करायची गरज नाही आहे, कारण तुम्ही इझिली सर्व्हिसिंग करू शकता. ह्या क्रॅश गार्डमुळे तुम्हाला काही अडचण होणार नाही आहे सर्व्हिसिंग करताना. सो इझिली तुम्ही तुमच्या बाईकची सर्व्हिसिंग करू शकता, काहीच इश्यू नाही आहे. स्क्रॅच गार्ड बसवल्यानंतर जे आपलं इंजिन गार्ड आहे FZS वर्जन 3चं इंजिन गार्ड आहे ते प्रॉपरली फिट होत नाही आहे. सो त्याचं कारण म्हणजे इथे तुम्हाला थोडंसं कट करावं लागेल बोथ साईड. तुम्ही त्या साईडला पण बघू शकता आणि या साईडला बघू शकता, कारण स्क्रॅच गार्डचं जे माउंटिंग आहे ते इथे आहे. स्क्रॅच गार्ड इथे माउंट केल्यामुळे इथे तुम्हाला जो इंजिन गार्ड आहे तो प्रॉपरली फिट होत नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता टाय क्लिपने बांधून ठेवलं आहे इथे.
सो हा एक इश्यू आहे, कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये प्रॉपरली सगळे सांगतो, प्रोज अँड कॉन्स प्रॉपरली सांगतो. सो त्यामुळे मी हे कट करून आणलं नाही आहे. आधी मी तुमच्याशी शेअर केलं की काय प्रॉब्लेम आहे तो, त्याच्यानंतर मी कट करीन आणि त्यानंतर मग हे इथे फिट होईल. सो हा फक्त इश्यू आहे, बाकी काही इश्यू नाही आहे. एवढा काही मोठा इश्यू नाही आहे. तुम्ही गराजमध्ये जर गेलात तर कोणी पण कट करून देईल तुम्हाला आणि ते इझिली फिट होईल. तुम्हाला डिटेल्समध्ये मी सगळं सांगितलं आहे. जे काही लेग गार्डबद्दल सांगायचं होतं ते सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे. सो या लेग गार्डची जी प्राईस आहे ती 4999 आहे. जर तुम्ही PS कस्टमच्या साईटवरून जर मागवत असाल तर तुम्हाला इन्स्टॉलेशन स्वतःच करावं लागतं. पण मी गेअर गॅलेक्सी शॉप आहे तिथून मी इन्स्टॉल केलं आहे. सो त्यांनी मला इन्स्टॉल करून दिलं आहे. बाकीचं काहीच इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये. एकच इश्यू आहे जो तुम्हाला मी सांगितला, जे आपलं इंजिन गार्ड आहे त्याच्यामध्ये फक्त इश्यू आहे, ते फिट होत नाही. ते कट केल्यानंतर इझिली फिट होईल. इश्यू एवढा मोठा काही नाही आहे. या गार्डबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम ID आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा.